मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता कसा, काट्या कुट्यातून आणि डोंगरातून, काट्या कुट्यातून आणि डोंगरातून, जसा फिरणारा वाटे पिसा, जसा फिरणारा वाटे पिसा, जसा फिरणार वाटे पिसा, जसा फिरणार वाटे पिसा. 12 वर्षाचं त्यात पनंतर, 12 वर्षाचं त्यात पनंतर, अंगी आली होती दिव्य शक्ती, अंगी आली होती दिव्य शक्ती, अंगी आली होती दिव्य शक्ती. 12 वर्षाच्या त्या तपानंतर संत मुंगसाजी बाबांनी सलग 12 वर्ष तपश्चर्या ध्यान साधना केली. जशी सद्गुरू फुलाजी बाबा यांनी दामाजी डोहावरती सलग 12 वर्षे तपश्चर्या करून त्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती केली आणि त्या दिव्य ज्ञानाच्या जोरावर आज जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये त्या आत्मज्ञानाचा वाटा त्यांनी वाटला आणि तुम्हाला आम्हाला त्या आत्मज्ञानाचा जो वाटा होता त्याची सव आणि ज्याच्यामुळे हे ज्ञान प्राप्त झालं ती म्हणजे ध्यान साधना, याचा जगभर उपदेश त्यांनी केलेला आहे. म्हणून 12 वर्षाच्या त्यात पनंतर, 12 वर्षाच्या त्यात पनंतर, अंगी आली होती दिव्य शक्ती, अंगी आली होती दिव्य शक्ती, अंगी आली होती दिव्य शक्ती. त्याच शक्तीच्या बळावर इथे, त्याच शक्तीच्या बळावर इथे उमटवून गेला ठसा, उमटवून गेला ठसा. काय सांगू तुला मी आता, काय सांगू तुला मी आता, संत मुंगसाजी होता कसा, संत मुंगसाजी होता तसा, संत मुंगसाजी होता तसा. हो असे होते त्या मुंगस्याच बोल, हो असे होते त्या मुंगस्याच बोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल. संत मुंगसाजी बाबा म्हणतात की अरे पंढरपूरचा तो विठोबा मी आहे. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की तुझा आई तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी. म्हणून संतांनी या देहाला पंढरपूर म्हटलेला आहे. तो विठ्ठल केवळ पंढरपुरामध्येच नसून ज्या माणसाचं शुद्ध मन असेल, ज्या माणसाच्या मनामध्ये गर्व कपट अभिमान यातील कुठलाही दुर्गुण नसेल, त्या माणसाच्या चित्ती हा विठ्ठल दडलेला आहे. म्हणून संतांनी खरा विठ्ठल हा आत्मरूपाला मानलेला आहे. परंतु या अंधकारामुळे तुम्हाला आम्हाला जो ब्रह्माचा पडदा टाकला तो आपण या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून नाहीसा केला पाहिजे आणि चराचरामध्ये ते विठ्ठल दडलेला आहे याची शाश्वती तुम्ही आम्ही ध्यानाला बसून केली पाहिजे. हो असे होते त्या मुंगस्याच बोल, हो असे होते त्या मुंगस्याच बोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल, होते साऱ्या पृथ्वीचे मोल. जसे बोलले तसेच करायचे, जसे बोलले तसेच करायचे, असा बलवान होता कसा, असा बलवान होता कसा. काय सांगू तुला मी आता,
काय सांगू तुला मी आता सजमुग साजी होतात जा सजमुग साजी होतात जा सजमुग साजी होतात जा हो दुःखितांचे या दुःख निवारी हो दुःखितांचे या दुःख निवारी संकटातून माणसाला तारी संकटातून माणसाला तारी संकटातून माणसाला तारी संत मुक्साजी बाबांनी अनेक भक्तांच्या संकटांना धावून गेले आणि त्या भक्तांचं संकटामधून निवारण केलं. तो देव देखील तुमचं आमचं प्रत्येक संकटामधून निवारण करते. परंतु तुमच्या आमच्या मनामध्ये जो संत जनाबाईकडे भाव होता की तिनं ओवी गायल्या गायल्या विठ्ठल साक्षात त्यांना दर्शन द्यायचा, तो भाव तुमच्या आमच्या मनामध्ये नाही. जो संत मीराबाईंना विषाचा प्याला प्याण्यापासून वाचवलं, तो भाव तुमच्या आमच्यापाशी नाही. सुदामाचा सखा म्हणून श्री कृष्णाने त्यांच्या सोबत वास्तव केलं, तो सुदामासारखा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये भाव नाही. म्हणून तो ईश्वर तुमच्या आमच्यापासून दूर गेलेला नाही. तुम्ही आम्हीच वाईट गोष्टीमुळं अज्ञान अंधकारामुळं त्या देवापासून दूर गेलेला आहोत. म्हणून आज संकट आले की देवदेव म्हणतो. संतांची वचनं आहेत की देवदेव करता शिनले माझे मना जिकडे दावे तिकडे पूजा पाषाण. म्हणून त्या सत्य ईश्वराची ओळख तुम्ही आम्ही भुललो, म्हणून आज दुःखाच्या यातना भोगत आहोत. ओ दुःखितांचे या दुःख निवारी ओ दुःखितांचे या दुःख निवारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी संकटातून मानवाला तारी ओ संकटातून मानवाला तारी धाम मुंगसाजी माऊली म्हणतात धाम मुंगसाजी माऊली म्हणतात सूरफळाची ती आवळीता सूरफळाची ती आवळीता काय सांगू तुला मी आता काय सांगू तुला मी आता संत मुग साजी होतात जा सजमुग साजी होतात जा. म्हणून शेवटचं या ठिकाणी या कवलीचं एक काव्य आहे. हो असा एकच झाला रे संत हो असा एकच झाला रे संत त्यांच्या लीलाला नाही रे अंत त्यांच्या लीलाला नाही रे अंत त्यांच्या लीलाला नाही रे अंत असा एकच झाला रे संत की त्यांच्या लीलाला नाही अंत. याचं स्पष्टीकरण सद्गुरू फुलाजी बाबा म्हणतात की मी मरणार असेन माझं ध्यान मरणार असेन परंतु माझं ज्ञान कधीही मरणार नाही. का? कारण ज्ञान हे विश्वामध्ये अमर आहे. प्रत्येक संत या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने अवतार घेऊन तुम्हाला आम्हाला जागा करण्याचं कार्य या ठिकाणी करत असतात. म्हणून जगामध्ये संपूर्ण हे जग नाशी आहे परंतु या देहात नांदणारं जे आत्मतत्व आहे आणि या आत्मतत्वापासून होणारं जे आत्मज्ञान आहे हे जगामध्ये अमर आहे. म्हणून ज्ञान हे सर्वस्व आहे आणि जे जगामध्ये अमर आहे ती गोष्ट तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजेत. त्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही आम्ही आपलं जीवन जगलो पाहिजे. म्हणून हो असा एकच झाला रे संत हो असा एकच झाला रे संत त्यांच्या लीलाला नाही रे अंत त्यांच्या लीलाला नाही रे अंत त्यांच्या लीलाला नाही रे अंत हो त्यांच्या लीलाला नाही रे अंत. याच
संस्थान धामण गावात, याच संस्थान धामण गावात, भक्त जनानो जाऊन बसा, भक्त जनानो जाऊन बसा. काय सांगू तुला मी आता, काय सांगू तुला मी आता.